नमस्कार. आज आपण एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. विचारांची शक्ती. हो, आणि विशेषतः मन आणि शरीर यांच्यातलं जे नातं आहे त्यावर आपण फोकस करणार आहोत. अगदी. आपण ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी मधले काही अनुभव बघणार आहोत. म्हणजे परमहंस योगानंद आणि त्यांचे गुरु श्री युक्तेश्वर. यांच्या आयुष्यातले प्रसंग, आणि त्यातून हे समजून घ्यायचा प्रयत्न करू की आपले विचार, आपले विश्वास ते आपल्या शारीरिक वास्तवाला, आपल्या आरोग्याला कसा आकार देतात. हो, म्हणजे हे फक्त असं थिअरी नाहीये, तर प्रत्यक्ष अनुभवांवर आधारित आहे. बरोबर. तर मग सुरुवात करूया योगानंदांच्याच एका अनुभवाने. त्यांना तरुणपणी म्हणजे अगदी लहानपणापासून पचनाचा खूप त्रास होता म्हणे. हो, म्हणजे असाध्य वाटणारा त्रास होता तो. त्यामुळे काय व्हायचं, सततचा अशक्तपणा, वजन कमी आणि आत्मविश्वास पण कमी होतो अशाने, नाही का? अगदी. आणि त्यांनी खूप उपाय केले, टॉनिक, औषधं, पण काही फरक पडत नव्हता. आणि मग त्यांचे गुरु श्री युक्तेश्वरजी, त्यांनी त्यांना काय सांगितलं ते खूप महत्वाचं आहे. हो, त्यांनी एकदम स्पष्टपणे सांगितलं. ते म्हणाले, अरे, तुझ्या या त्रासाचं कारण तू स्वतःच आहेस. धक्कादायक आहे हे ऐकायला सुरुवातीला. हो ना. त्यांनी पुढे सांगितलं, कारण तुझा विश्वास तुझ्या मर्यादांवर, तुझ्या कमकुवतपणावर जास्त आहे. म्हणजे बघितलं तर किती खोल विचार आहे हा. खरंच, हे फक्त पॉझिटिव्ह विचार कर असं सांगणं नव्हतं. नाही, अजिबात नाही. आणि मग त्यांनी स्वतःचा अनुभव सांगितला, जो या विचारांच्या शक्तीचं काय म्हणू, एक जबरदस्त उदाहरण आहे. श्री युक्तेश्वरजींचा स्वतःचा अनुभव सांगा ना. हो, ते एकदा टायफॉइडने खूप आजारी पडले होते. म्हणजे अगदी खंगून गेले होते. अच्छा. बरे झाल्यावर ते त्यांचे गुरु लाहिरी महाशय यांच्याकडे गेले. तर लाहिरी महाशयांनी त्यांना पाहिलं आणि एकदम खात्रीने सांगितलं, काळजी करू नकोस, उद्यापर्यंत तू एकदम ठणठणीत होशील. आणि त्याचा परिणाम झाला लगेच. युक्तेश्वरजी सांगतात की त्या क्षणी त्यांना अशी काहीतरी ऊर्जा जाणवली. विलक्षण. वा. पण मग पुढे काय झालं? खरी गंमत दुसऱ्या दिवशी झाली. युक्तेश्वरजी एकदम उत्साहात गुरूंना भेटायला गेले आणि म्हणाले, मी बरा झालो. तेव्हा लाहिरी महाशयाने गमतीत म्हटलं, अरे वा, छान, पण काय सांगावं, कदाचित उद्या तुझा तो अशक्तपणा परत येईल. अरे देवा, असं म्हणाले ते? हो. आणि काय झालं असेल, फक्त त्या सूचनेमुळे, त्या भीतीच्या विचाराने युक्तेश्वरजी तात्काळ पुन्हा गंभीर आजारी पडले. अशक्तपणा परत आला. काय सांगताय? म्हणजे फक्त एका विचारामुळे. अगदी. आणि मग लाहिरी महाशयांनी त्यांना समजावलं. ते म्हणाले, बघितलंस, हा तुझ्याच विचारांचा आणि विश्वासाचा खेळ आहे. त्यांनी एक महत्वाचं सूत्र सांगितलं की शरीर हे मनानेच निर्माण केलेलं आहे आणि मनच त्याला टिकवून ठेवतं. द बॉडी इज लिटरली मॅन्युफॅक्चर्ड अँड सस्टेन्ड बाय द माइंड. बापरे, म्हणजे किती पॉवरफुल विचार आहे हा. हो. आणि मग युक्तेश्वरजींनी हे तत्व जाणलं. त्यांनी पूर्ण विश्वासाने, एकाग्रतेने स्वतःला निरोगी आणि सशक्त मानायला सुरुवात केली. आणि त्याचा परिणाम काय झाला तो तर अद्भुतच आहे. अद्भुतच. अवघ्या काही दिवसांत त्यांचं वजन 22 किलोंनी वाढलं. 22 किलो? अविश्वसनीय. हो. ही कथा ऐकून योगानंदजींची निराशा एकदम नाहीशी झाली. त्यांना एक नवी दिशा मिळाली. आणि त्यांनी पण हेच तत्व वापरलं मग. अगदी. त्यांनी स्वतःवरच्या विश्वासावर लक्ष केंद्रित केलं आणि म्हणे 2 आठवड्यात त्यांची ती जुनाट पचनाची समस्या कायमची दूर झाली. कमाल आहे. म्हणजे त्यांनाही कळलं की स्वतःवरचा विश्वास हीच सर्वात मोठी दवा आहे. बरोबर. पण मग प्रश्न येतो की ही शक्ती, हा विश्वास, ही एकाग्रता, हे सगळं विकसित कसं करायचं? हे काय असं एकदा ऐकून होत नाही का? हो, बरोबर. त्याला सराव लागतो. तर पुस्तकात काही पायऱ्या सांगितल्या आहेत का याबद्दल? हो. म्हणजे 3 मुख्य गोष्टींवर भर दिला आहे. पहिली म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन डेव्हलप करणं. सकारात्मक दृष्टिकोन म्हणजे? फक्त चांगलं बोलणं नाही, त्याहून खोल आहे. म्हणजे प्रत्येक परिस्थितीत, अगदी वाईट वाटणाऱ्या गोष्टींमध्ये किंवा व्यक्तींमध्ये सुद्धा काहीतरी चांगलं शोधण्याचा प्रयत्न करणं. नकारात्मकतेकडे दुर्लक्ष करून सकारात्मकतेवर लक्ष केंद्रित करणं, जाणीवपूर्वक. अच्छा. म्हणजे मनाला तशी सवय लावणं. अगदी. दुसरी पायरी आहे सजगता, अवेअरनेस. सजगता म्हणजे? आपले विचार कसे येत आहेत याबद्दल जागरूक असणं. बरोबर. आपले विचार कुठून येतात, काय आहेत, याकडे लक्ष देणं. ध्यान म्हणजे मेडिटेशन, यात खूप मदत करतं. म्हणजे विचारांना फक्त बघायचं, त्यावर लगेच प्रतिक्रिया द्यायची नाही. एक्झॅक्टली. त्यामुळे काय होतं, आपण नकारात्मक विचारांना, जसं युक्तेश्वरजींना ती भीती वाटली होती, त्याला वेळीच ओळखू शकतो आणि त्याची शक्ती कमी करू शकतो.
आपण निवडू शकतो की कोणत्या विचाराला महत्त्व द्यायचं. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि तिसरी पायरी? तिसरी पायरी आहे एकाग्रता, कॉन्सन्ट्रेशन. मन खूप चंचल असतं आपल्याला माहिती आहे. हो तर. त्यावर पूर्ण फोकस. त्याची कल्पना करणं, तो अनुभवणं. हो, त्या एकाग्रतेमुळेच विचाराला ती शक्ती मिळते जी त्याला वास्तवात आणू शकते. म्हणजे थोडक्यात आपलं मन हेच शक्तीचं खरं स्रोत आहे. अगदी. पण त्याला योग्य दिशा देण्यासाठी आणि ती शक्ती वापरण्यासाठी दृढ विश्वास, सजगता आणि एकाग्रता या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत असं हे अनुभव आपल्याला सांगतात. खरंय. आणि ही तत्व फक्त शारीरिक आरोग्यासाठीच नाहीत, तर आयुष्यातल्या इतर गोष्टींनाही लागू पडू शकतात. नक्कीच. जाता जाता एक विचार मनात येतोय. काय? जर आपलं मन खरंच आपल्या शरीरावर आणि आपल्या अनुभवांवर इतका खोल परिणाम करत असेल, तर आपल्या नकळत असे कोणते विचार किंवा विश्वास असतील जे आज आपल्या आरोग्याला, आपल्या मर्यादांना आकार देत असतील? विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा. आपल्याला कदाचित त्याची जाणीवही नसेल. बरोबर. त्यावर थोडं लक्ष द्यायला